मंडळी, आपली ही घरची तुळस सुंदर अशी रंगवली आहे. म्हणजे दरवर्षी आपण रंगवतोच. आजचा दिवस आपण एक सण म्हणून, उत्सव म्हणून साजरा करतो आहे. आणि खाली बघा सुंदर अशी रांगोळी काढली आहे तन्वीने. तर आजच्या दिवशी ह्या साईडला बांबूची एक काठी, त्याला आंब्याचा टाळ बांधला आहे. ह्या साईडला ही दिंड्याची काठी आहे आणि ते केळीचा खोला बनवून वरती ठेवला आहे आणि ऊस लावला जातो. आणि आतमध्ये चिंच वगैरे आणि आवळे ठेवले जातात आणि तुळशीचं लग्न लावलं जातं. तर ही आहे आपल्या घरची तुळस. इकडे आजूबाजूला थोडंसं सारवलं आहे आणि संपूर्ण नाही सारवलं आहे, कारण इकडे भात वगैरे ठेवलेत आपण. नमस्कार मंडळी, मी समीर कुंभार. गजाल कोकणातली या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे जवळपास 8:30 वाजलेत. तर मंडळी, गजाल कोकणातली या चॅनलच्या माध्यमातून मी कोकणातल्या घडामोडी, कोकणातल्या चालीरीती, रूढी, परंपरा, त्याचबरोबर कोकणातले जनजीवन, सण, उत्सव हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न असतो माझा. आज तारीख आहे 13 नोव्हेंबर 2024. आजच्या दिवशी आपल्या इकडे तुळशीची लग्न लावली जातात. मगाशीच आपण आपल्या घरची तुळस बघितली आहे. तर तुळशीचे लग्न कशा प्रकारे होतं किंवा तुळशी विवाह हा सोहळा कशा प्रकारे असतो, आमच्या इकडे काय काय केलं जातं, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहेच. आत्ता मी जायला निघालो आहे आमच्या मंदिरात, कारण पहिलं तुळशीचं लग्न हे तिकडेच होणार आहे. त्याच्यानंतर मग बाकीच्या वाडीतली लग्न होणार आहेत. सो आपण तिकडे जाऊया आणि मग बाकीचं सगळं तुम्हाला दाखवतो. चप्पल घालणार नाही. लक्ष्मीपते शिवमंगल सावधान, पारंबी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, ज्ञान करुणी बुद्धिमती रे, आराध्य मोरेश्वरा, चिंता
10:30 वाजलेत रात्रीचे आणि सर्व लग्न लावून आम्ही पुन्हा एकदा आमच्या मंदिरात येऊन थांबलो आहेत. आणि मंदिराजवळ पुन्हा जमताना वाडीतील प्रत्येकजण आपापल्या घरून थोडे थोडे असे चिरमुले घेऊन येतो आणि अशा प्रकारे ही घोंगडी म्हणजेच कांबळं खाली घातलं जातं आणि जे आपण चिरमुले घेऊन येतो घरून ते चिरमुले एकत्र तिथे ओतले जातात, ते मिक्स केले जातात आणि इकडे जमलेल्या सर्वांना ते थोडं थोडं खाऊ दिले जातात आणि थोडे मग घरी वाटले जातात. तर पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आम्ही आत्तासुद्धा आमच्यापर्यंत ती जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे. इकडे कांबळ्यावर चिरमुले ओतायला सुरुवात झाली आणि घरातील एक माणूस ह्या कांबळ्याच्या सभोवताली म्हणजे गोल असं राऊंडमध्ये बसून घेणार. मग थोडं थोडं प्रत्येकाला चिरमुले वाटतील आणि मग पिशवीमध्ये भरणार. नमस्कार मंडळी, काल आपल्या इकडे तुळशीची लग्न लागलीत. तर कोकणातल्या प्रत्येक गावांमध्ये वाडीत अशी प्रत्येक मंडळी एकत्र येऊन ही तुळशीची लग्न लावतात आणि अशा प्रकारच्या ज्या परंपरा असतात त्या कोकणी माणसाकडून जोपासल्या जातात. आमच्या इकडे पहिलं लग्न हे मंदिरात लावलं जातं आणि मग बाकीच्या पूर्ण वाडीमध्ये तुळशीची लग्न लावली जातात. म्हणजे सुरुवात आमच्या मंदिराकडनं होते आणि शेवटसुद्धा मंदिरातच होतो आहे. सगळी लग्न लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपापल्या घरातनं प्रत्येक मंडळी चिरमुलेत म्हणजे जे आपण मुरमुरे म्हणतो ते घेऊन येतात. तिकडे सगळ्यांचे जे चिरमुले असतात ते मिक्स केले जातात आणि तिकडे असणाऱ्या सर्व मंडळींना ते थोडे थोडे खाऊ दिले जातात आणि राहिलेले मग प्रत्येकाच्या घरी थोडे थोडे दिले जातात. तर आपल्या पूर्वजांनी अशा काही गोष्टी करून ठेवल्यात जेणेकरून आपला समाज एकत्रित यावा, आपला समाज आपली भाऊबंद एकत्र देऊन त्यांची एकजूट व्हावी, हा त्यामागचा एक हेतू असावा असा मला तरी वाटतं आहे. सो ह्या व्हिडिओतनं कोकणातील परंपरा, रूढी, चालीरीती हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक ठोका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटूया नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, वाचून राहा.